श्रीरामपुरात नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या, 20,000चा मुद्देमाल जप्त. श्रीरामपूर शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाइन या औषधी इंजेक्शनची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या 2 तरुणांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून एकूण 20,519 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून दोघांनाही तात्काळ अटक करण्यात आली आहे. नेमकी घटना काय? मंगळवार 17 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की शहरातील वॉर्ड नं. 7 मधील थत्ते ग्राउंड परिसरात 2 तरुण नशेच्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने या परिसरात सापळा रचला. अटकेतील आरोपींची नावे. पोलिसांनी संशयावरून 2 तरुणांना ताब्यात घेतले असता त्यांची नावे: 1. अथर्व रणजित पाटील, वय 22 वर्षे, रा. पटेल हायस्कूल मागे, वॉर्ड नं. 07 श्रीरामपूर. 2. गिरीश सुनील मुंदडा, वय 21 वर्षे, रा. साई सहवास अपार्टमेंट, वॉर्ड नं. 07 श्रीरामपूर. जप्त केलेला मुद्देमाल. तपासणी दरम्यान या दोघांकडे मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन IP या घातक इंजेक्शनच्या एकूण 55 बाटल्या सापडल्या. अथर्व पाटील याच्याकडे 1,569 रुपये किमतीच्या 5 बाटल्या टर्मिवा सापडल्या. गिरीश मुंदडा याच्याकडे 18,950 रुपये किमतीच्या 50 बाटल्या टर्मिन सापडल्या. असा एकूण 20,519 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कायदेशीर कारवाई. या दोन्ही आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125, 278 प्रमाणे गुन्हा रजी. न 197/2026 दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. शहरातील तरुण पिढीला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा RKS न्यूज. शफिक शेख, श्रीरामपूर.